संदर्भात फोनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत भाजपचे आमदार सुरेश धस। सुरेश धस जी आपण पाहतोय तुम्ही कायम त्यांच्यावर आरोप केलेले होते ते वाल्मिक कराड आता पोलिसांना शरण आलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? चांगली गोष्ट झाली, त्यांनी पळून तरी कुठपर्यंत पळणार, कारण पोलीसच्या तावडीतून सुटणं एवढी सोपी गोष्ट नसते आणि प्रॉपर्टी अटॅचमेंट हे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे धडधड निर्णय घ्यायला सुरुवात झाली, सगळ्यात मोठं म्हणजे प्रॉपर्टी अटॅचमेंट अकाउंट सीज करणं हे प्रक्रिया चालू झाल्यामुळे पटकन मग कशाला आता राहून तरी माझं राहून काय होणार, त्याच्यापेक्षा आपलं जाऊन अरेस्ट व्हा असं त्यांनी म्हणले असतील, म्हणून ते अटक झालेले आहे. अगदी धसजी आपण पाहताय 20 दिवस या पूर्ण हत्याकांडाला उलटलेले आहेत, मात्र अद्यापही 3 आरोपी फरार आहेत. जो तपास सुरू आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, अजून आता आलेले आहे. आका आल्याच्या नंतर बाकीचे जे शागिर्द आहेत ते लवकरात लवकर येतील. आता हे शागिर्द हे आकांनीच ठेवले असतील ना पाठीमागं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांचं सगळं काय करणं यांच्याच हातात आहे ना. अगदी धसजी वाल्मिक कराड शरण आलेला आहे, आता या संदर्भातला तपास सीआयडी आणि पोलीस करतीलच, पण यानंतर तुमची काय आणखी प्रमुख मागणी आहे सरकारकडे? सरकारकडे आता हे केस टिकवण्यासाठी उज्ज्वल निकम साहेबांसारखा तगडा वकील देणं, फास्ट ट्रॅक वरती ही केस चालवणं आणि लवकरात लवकर चार्जशीट जे आहे त्याचं दाखल करणं आणि अंडर ट्रायल ही केस चालणं हे महत्वाचं आहे. अगदी धसजी गेल्या काही दिवसांपासून वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, तुमची काय स्वतःची प्रतिक्रिया, या संदर्भात तुमची काय मागणी आहे? नाही, मी तशी काय मागणी नाही केली, त्यांच्या राजीनाम्याची मागणी नाही केली, ते त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी केलेली, हे त्यांना विचारा. नाही, पण या संदर्भात तुमची काय नेमकी मागणी आहे? मागणी काय, हे धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णा हे दोघंही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. शोले पिक्चर मधला अमिताभ बच्चनचा कॉइन येते. अगदी सुरेश धसजी आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून जे सर्वपक्षीय नेते होते ते महामोर्चामध्ये सहभागी झालेले होते, त्यातल्या काही नेत्यांनी धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर राहू नयेत, कारण ते जर मंत्रिपदावर राहिले तर तपासावर कुठेतरी परिणाम होऊ शकतो. तसंच पालकमंत्रीपदाचा सुद्धा मुद्दा आहे, त्यामुळे धनंजय मुंडे पालकमंत्रीपदी सुद्धा नको आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी होते. तर तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे? कारण तुम्ही स्वतः सुद्धा पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी घ्यावं अशी मागणी करतायत. मी आजही मागणी करतो, आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीच घ्यावं. त्यांनी घेतल्याशिवाय ह्या बीड जिल्ह्यामध्ये हे जे गँग्स ऑफ वासेपूर निर्माण केले हे वाल्मिक अण्णा अँड कंपनींनी, हे सरळ होणार नाही. साहेब आले तर हे सरळ होईल आणि विकासाच्या बाबतीतही जिल्ह्यामध्ये बॅलन्स राहील, कारण 400 कोटी रुपये आले तर हे बाकी सगळ्या 10 तालुक्याला 70 कोटी देतात आणि 330 कोटी हे एकट्या परळीलाच घेऊन जातात. आणि ते इतके पैसे झाले की त्याच्यातून माणसं मारायचं सुद्धा ह्यांना काही वाटणार, किरकोळ वाटायला लागले. अगदी, पण सुरेश धसजी आपण बोलताय की वाल्मिक कराड हा आता शरण आलेला आहे, या संदर्भात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होतील, पण धनंजय मुंडे हे सध्या मंत्री आहेत आणि ते मंत्री असल्यामुळे कुठेतरी या तपासासंदर्भात काही दबाव तंत्र अवलंबलं जाईल असं वाटतं का तुम्हाला? दबाव तंत्र नाही, बाकीचं मॅनेजमेंट करतील काही, पण मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू काय मॅनेजमेंट वगैरे ह्याच्यात काय होऊन देऊ नका. अगदी, आज तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं या भेटीमध्ये घडलंय? चाललोय आता सह्याद्रीला साहेबांना भेटायचं. कोणकोणत्या मुद्द्यांवर नेमकी चर्चा करणार आहे तुम्ही सीएम साहेबांशी? याच केसच्या संदर्भात चर्चा करणार. अगदी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सुरेश धस होते आणि त्यांनी मागणी केलेली आहे की बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे
आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे.